हॅलो फ्रेंड्स, आजच्या गोष्टीचं नाव आहे येडे रे कोलोबा माझी बोरं पिकली. नको नको आजी माझी खोड मोडली. एका गावात एक म्हातारी राहत होती. तिच्या झोपडीसमोर बोराचे झाड होते. त्याची खूप बोरं झाडाखाली पडून राहायची. ती रोज सकाळी उठायची, बोरं वेचायची आणि बाजारात विकायला न्यायची. त्यातून तिला पैसे मिळायचे आणि ती आपलं पोट भरायची. पुढे काही दिवसानंतर काय झालं माहिती आहे का तुम्हाला? एक रात्री एक कोल्हा आजीच्या घरासमोर आला आणि सगळे बोलत ते खाऊन टाकला. आजी सकाळी उठून बघते तर काय सगळी बोलं खाऊन होते आणि सगळीकडे घाण घाण करून होती. बिचारी आपली आजी, तिला सगळी घाण साफ करावं लागली. तिला झाडाच्या खाली कोल्ह्याचे पाय उमटून दिसले. ती म्हणाली, बघते त्या कोल्ह्याला. त्या रात्री ती आजीबाई झोपलीच नाही. ती कोल्ह्याची वाट बघत राहिली. नेहमीप्रमाणे कोल्हा आणि बोरं खाऊ लागला. कोल्ह्याला बघून आजी आली आणि काठीने मारायला लागली ठेचा ठेचा. आणि मग आजी म्हणाली, येरे येरे कोल्हा माझी बोरं पिकली. कोल्हा म्हणाला, नको नको आजी माझी खोड मोडली. काय मग बोलवलं, आवडली ना माझी स्टोरी? मग चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं बरं का.